दादीज नायमा समाज सोलापूरतर्फे श्रीमद भागवत कथेचं भव्य आयोजन 20 ते 26 डिसेंबर दरम्यान धार्मिक पर्वणी। दादीज नायमा समाज सोलापूर यांच्या वतीने दिनांक 20 ते 26 डिसेंबर दरम्यान माहेश्वरी सांस्कृतिक भवन तुळजापूर वेस्ट सोलापूर येथे श्रीमद भागवत कथाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक कार्यक्रमात वरंगल निवासी परमपूज्य आचार्य पवनकुमारजी मालोदिया यांच्या सुमधुर वाणीमधून श्रीमद भागवत कथेचं रसाळ प्रवचन होणार असल्याची माहिती दादीज समाजाचे अध्यक्ष भरत काकडा यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेस समाजाचे उपाध्यक्ष पुष्कराजी व्यास, विजय एटोदिया, विठ्ठल नायमा, नवनीत पापाशेठ डोबा आदी मान्यवर उपस्थित होते। श्रीमद भागवत कथेत श्री भागवत महात्म्य, भक्ती, ज्ञान, वैराग्याची स्थापना, गोकर्ण उपाख्यान, कथा प्रारंभ, श्री सूत शौनक संवाद, नारद जींचे पूर्वचरित्र, भीष्म स्तुती, राजा परीक्षितांचा जन्म, शुक परीक्षित संवाद, कपिल उपाख्यान, सती चरित्र, दुर्व चरित्र, जडभरत चरित्र, आजमल्योपाख्यान, श्री नरसिंह अवतार, गजेंद्र मोक्ष, समुद्र मंथन, वामन अवतार कथा, श्रीरामचरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव व नंदोत्सव, पुतना उद्धार, बाललीला, गोवर्धन लीला, कंस वध, उद्धव चरित्र, श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह, द्वारका लीला, सुदामा चरित्र, परीक्षित मोक्ष तसेच श्रीमद भागवत कथा समारोप असे विविध धार्मिक प्रसंग उलगडले जाणार आहेत। या पवित्र कथे सोहळ्याचा लाभ समस्त भागवत प्रेमी व भाविकांनी घ्यावा असे आवाहन दादीज समाजाचे अध्यक्ष भरत काकडा यांनी केले आहे। आपले अस्थि दान देऊन वज्रचं हे केलं तर त्यांचे वंशज आम्ही दादीज समाज हा मानला जातो। सोलापुरात 150 वर्षापासून हा समाज आहे आणि गेली 110-15 वर्षापासून आम्ही दादी जयंती साजरी करतो आणि आमची कुलदेवी माता दधिमती माताचा उत्सव 10 दिवस साजरा करत असतो। या अनुषंगाने यावर्षी पहिल्यांदाच दादीज समाजातर्फे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ हा एक मोठा कार्यक्रम आम्ही माहेश्वरी सांस्कृतिक भवन तुळजापूर येथे 20 तारखेला सुरू करून, म्हणजे 20 तारखेला हा ज्ञान यज्ञ सप्ताह सुरू होईल आणि 26 तारखेपर्यंत हा ज्ञान यज्ञ सप्ताह चालणार आहे। यामध्ये प्रसिद्ध भागवतकार पंडित पवनकुमारजी मालोदिया, वरंगल निवासी यांच्या सुमधुर वाणीमध्ये सर्वजण येऊन या ठिकाणी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा अशी मी सोलापूरवासियांना विनंती करतो। धन्यवाद। हर समय वो माता जी के दर्शन के लिए और दधी जयंती के लिए प्रमुख रूप से उपस्थित रहते हैं। इस टाइम भी वो पूर्ण रूप से इस कार्यक्रम में उपस्थित रहेंगे।